माझ्यामुळे तुला किती मनस्ताप झाला, तरी अशी प्रेमाने कशी वागू शकतेस? कारण तू माझी मैत्रीण आहेस ना, माझी सगळ्यात जवळची मैत्रीण. आपण एखाद्याला आपलं मानलं ना रेवती, का त्याच्या गुणदोषांसकट आपण त्याला स्वीकारायचं असतं. मी तुला स्वीकारलंय आणि रागवण्यातही हक्क असतोच ना. माझा तुझ्यावर, तुझा माझ्यावरती हक्क आहे, म्हणून रागवलीस तू. रेवती, आधी शांत हो. बर, शांत हो. रडायचं नाही. मलाही खूप दिवसापासून असंच वाटत होतं. कसं समजावू तुला, काही कळतच नव्हतं बघ. पण झालं, आता मनातलं किलमिश दूर झालंय. थँक्यू. थँक्यू. तुला माहितीये ना, ते सॉरी आणि थँक्यू म्हटलेलं मला आवडत नाही म्हणून. मैत्रीत कसलं आलंय सॉरी आणि थँक्यू? हा अगं हो, पण तरी सुद्धा तुला जेव्हा मदतीची गरज होती तेव्हा मी नव्हते ना तुझ्या बरोबर. त्या कुणाल बद्दल कळून सुद्धा मी तुला काहीच सांगितलं नाही. कुणाल? कोण कुणाल? म्हणजे तुला कुणाल बद्दल काहीच माहित नाही? नाही ना. कोण आहेत ते? आनंदनी तुला काहीच सांगितलं नाही कुणाल बद्दल? म्हणजे आनंद भाऊजींच्या ओळखीचे आहेत का ते? नाही, मला तर काही माहिती नाही. अगं हल्लीच कुणाल नावाचा एक नवीन असिस्टंट जॉईन झालाय मला. आय एम शुअर तुम्ही हिला ओळखत नसाल, कारण ही एक नंबरची खोटी आणि दगाबाज मुलगी आहे. ऍक्च्युली मी ज्या शनायाला ओळखते ती सुद्धा हीच आहे. मॅम, ती खूप डेंजरस मुलगी आहे. तुम्ही हिच्यापासून लांब राहा आणि तुमची मैत्री असेल तर ती आत्ताच्या आत्ता तोडा प्लीज. पण हा कुणाला काहीच ऐकायला तयार नाही. त्याला समजावणं खूप कठीण आहे. पण मला काय वाटतं की त्याच्याशी शांतपणे बोललं ना तर तो कदाचित ऐकेल. तू बोलशील का त्याच्याशी? मी? अगं नाही करे होती, मी तर त्यांना ओळखत पण नाही. असंच कसं बोलू? आणि एकदा नाही म्हणालेत ना ते, मग काहून आपल्याला ते मदत करतील? करेल तो मदत. कसं आहे की आम्ही त्याला काही सांगणं आणि तू स्वतः गुरुबद्दल आणि तुझ्याबद्दल सांगणं यात फरक आहे ना. ती सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.